पाहिलंच कैला वन्या सुद्धा बघ कसा बोलू लागलाय तो. यावरून काय ते तू समजून घे. म्हणून म्हणतो निशाशी बोलताना जरा सांभाळून बोल, नाहीतर वाईट परिणाम होईल. ते मी कसं बरं विसरेल. तू होतास म्हणून निशासारख्या सुंदर फुलाचा लाभ झालाय मला. पण आता निरंजन सारख्या भ्रमराची त्या फुलाकडे दृष्टी वळली आहे. तेव्हा त्या फुलातला मध चाकण्यापूर्वीच त्याचा कायमचा बंदोबस्त केला. तुझ्यासारखा अट्टल शिकारी माझ्या जवळ असताना मला भिण्याचं मुळीच कारण नाही कैलास. पण वेळ येताच तू मागा घेऊ नकोस म्हणजे झालं. अशक्य आहे ते. अरे एका गावात 2 पक्षी मारायचं ठरवलंय मी. ते कसे का कळेल तुला केव्हा तरी. अरे मला माणसातून उठवणाऱ्या या घराचा जेव्हा नाश करेल त्याच वेळी माझ्या तृप्त मनाला शांती लावणार. म्हणजे मी नाही समजलो. ते तुला न समजलेलंच बरं. अरे ती आठवण झाली की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाऊन फिरते. मग माझ्यातला माणूस राहत नाही तर तो सैतान बनतो. सैतान तो करुण चेहरा माझ्या नजरेसमोर येतात मी अगतिक होतो, दुःखी होतो. आणि ती व्यथा विसरण्यासाठी मला नकळत तो दारूचा प्याला ओठाला लावावा लागला. यापूर्वी असं कधी बोलला नव्हतास तू माझ्याजवळ. रणधीर, अरे प्रत्येक माणसाच्या जीवनात कसली ना कसली तरी जखम असते, व्यथा असते. आणि केव्हा तरी ती मनाला लागली की त्याला पाझरते. आणि त्यावेळी माणसाच्या मनात माणूस राहत नाही तर तो सैतान बनतो आणि फक्त वाट पाहत राहतो त्याच्या सुडाची प्रतीक्षा. आणि तसंच झालंय माझं. पण जाऊ दे, तू बाईस तू. मी भेटतो तुला थोड्या वेळा. तोपर्यंत निशाला काय विचारायचं असेल ते विचारून घे, पण बोलताना जरा सांभाळून बोल. रणधीर, निशा, काय मला काही बोलायचंय तुझ्याशी. मला ठाऊक आहे तू माझ्या बरोबर काय बोलणार आहेस. कैलासने तुला सगळं सांगितलंच असेल नाही? बरोबर ओळखलीस. मग काय खरं आहे ते? आणि खरं आहे म्हणून सांगितलं तर? या बाबतीत पूर्ण विचार केलायस का? यापूर्वी केला नव्हता, पण यापुढे विचार करायचा ठरवला आहे मी. याचा काय अर्थ समजू मी? तुला काय पाहिजे तो अर्थ समजायचा. उडवा उडवीची उत्तरे देऊ नकोस निशा. सरळ सांग काय ते. अरे सरळच बोलते आहे मी तुझ्या बरोबर. तू म्हणे लग्न करणार आहेस? होय. कुणाचे पण नाही विचारलं. निशा, हळू बोलल्याने ऐकू येतं मला. इतके दिवस तू माझ्यावर प्रेम केलीस त्याचं का? अरे कुणालाही खरं वाटणार नाही ते. आणि तुझ्यासारख्या एका विवाहित माणसाबरोबर प्रेम करायला मला काही वेळ लागलेला नाही. निशा, अरे रणधीर, स्त्रीचं प्रेम कधीच बळजबरीने मिळत नसतं. तर ते हृदयाच्या गाभ्यातून हळूवार उमलून यायला हवं असतं तरच ते. मग तुझा माझा एकांतवास ही बळजबरी होती. एका असहाय्य पक्षिणीची तडफड होती ती. साकार होण्यापूर्वी भुललेलं स्वप्न होतं ते. आता त्या भुललेल्या स्वप्नाचे गज अवशेष पुन्हा जुळवायचे आहेत मला. भंगलेली स्वप्ने परत कधी जुळत नसतात निशा. अशक्य असं काहीच नसतं माणसाला. हर घडी रंग बदलणाऱ्या ह्या दुनियेचा पूर्णता अनुभव नाही तुला निशा. देवघरात तेवत राहणाऱ्या समयीने वादळाबरोबर स्पर्धा करण्याचा प्रयत्न करू नये कधी. पण वादळ हे कायम स्वरूपी नसतं, तर थोड्या वेळाने त्याचा भर ओसरत असतो. पण जाता जाता आपल्या विद्वांसाची कल्पना देऊन जात. तो दोष वादळाचा नसून या निसर्गाचा असतो. तुझा निश्चय कायम आहे तर? होय. आणि यापुढे त्या यतकिंचितही बदल होणार नाही. याचा परिणामाची पर्वा नाही मला. निरंजन कसा आहे याचा तपास केलायस का? त्याची बिलकुल गरज नाही, कारण तुझ्यासारखा हात नीट नसेल तो. निशा, मर्यादा सोडत चालली तुझी. या माणसाची
कशी मर्यादा असते ना त्याचप्रमाणे त्याच्याशी बोलावं लागतं. निशा, या रणधीरच्या भावना दुखवल्या आहेस तू. अरे तुला भावना आहेत ना हे आजच समजलं मला. मी तुला स्पष्टपणे सांगते की यापुढे माझा नाक तू सोडावास हे गुप्त. सोडीन, पण केव्हा? मला कंटाळा आला. तुझ्या बायकोला जाऊन सांग. तू माझी हक्काची बायको नसलीस तरी रणजित, घेऊन जा ते पुढचे शब्द. नाहीतर काय करणार आहेस तू माझं? आज ह्या समाजात तुझी प्रतिष्ठा किती शाबूत राहिली आहे हे जरा गावात फिरून पहा, म्हणजे कळेल तुला. तुझ्या सल्ल्याची गरज नाही मला. अगोदर तू किती पवित्र आहेस ना याचा मनाशी थोडा विचार करून बघ. कितीही झालो तरी पुरुष आहे मी. या बहुरंगी जगात पुरुषापेक्षा जास्त स्त्रियाच्या चरित्राला जास्त जपायचं असतं. माझ्याशी तुझं नातं कशा प्रकारचं होतं ते ह्या गावातील लोकांना माहीत झालं आहे. आणि जर का तू निरंजनला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करशील तर त्याचा कोणी हित करता ही गोष्ट त्याच्या कानावर घातल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी मग तू काय सांगणार आहेस निरंजनला? म्हणून म्हणतो निशा, हे वेळ डोक्यातून काढून टाक. आणि जन्मभर तुझ्याच बरोबर राहू असंच ना? होय, माझ्यापासून कसला त्रास होणार नाही तुला. सुखी होशील तू. आयुष्याचा कल्याण होईल तुझ्या.